ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सोशल मीडियावर एक जाहिरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली। मराठी लोकांनी नोकरीसाठी अर्ज करू नये अशी ही जाहिरात होती आणि या जाहिरातीनंतर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला। मुंबईत राहून मुंबईतील लोकांना नोकरीसाठी प्रवेश नाकारला जातोय, त्याच्यामुळे नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया या जाहिरातीवर उमटू लागल्या। सेलिब्रिटी असतील, राजकीय नेते असतील, या सगळ्यांनीच यामध्ये उडी घेतली आणि आता कुठेतरी या जाहिरातीला, या प्रकरणाला राजकीय वळण आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रेणुका शहाणे यांनी याच्यावर मराठी नॉट वेलकम म्हणणाऱ्यांना मत देऊ नका असं म्हटलं आणि आता त्याच्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये उडी घेतली आणि रेणुका शहाणेंच्या भूमिकेवर त्यांनी कुठेतरी प्रश्न उपस्थित केलाय, त्यांना सवाल केलाय। रेणुका शहाणेंची पोस्ट नक्की काय होती, त्याच्यावर चित्रा वाघांनी काय म्हटलं, ही जाहिरात नक्की काय होती, या सगळ्यांवर बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। पहिल्यांदा तर ही जाहिरात काय होती याच्यावर बोलूयात। गुजरातमधील एका HR कंपनीकडून मुंबईतील कार्यालयासाठी ग्राफिक डिझायनर हवा असल्याची ही जाहिरात होती आणि या जाहिरातीमध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलं होतं की मराठी पीपल नॉट वेलकम, म्हणजेच मराठी लोकांनी नोकरीसाठी इथे अर्ज करू नये असं या जाहिरातीमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं। मुंबईतील कार्यालयासाठी ही जाहिरात असून मुंबईतील लोकांना इथे नाही म्हटलं जातंय नोकरीसाठी, त्याच्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या। जितेंद्र आव्हाड असतील, जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा याच्यावर ट्विट केलं होतं आणि जितेंद्र आव्हाड यांनी याच्यावर असं म्हटलं होतं की या लोकांना धडा शिकवला पाहिजे, मुंबईत राहून मराठी माणसाचा द्वेष धडा शिकवा असं या जाहिरातीवर जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली होती। यानंतर रेणुका शहाणे, अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी याच्यावर प्रतिक्रिया आपली व्यक्त केली, यांनी याच्यावर आपलं मत मांडलं। रेणुका शहाणे यांनी काय म्हटलं हे सुद्धा आपण पाहूयात। एक ट्विट रेणुका शहाणे यांनी केलं आणि त्यांनी असं याच्यामध्ये म्हटलं की मराठी नॉट वेलकम म्हणणाऱ्या लोकांना कृपया मत देऊ नका, मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका। ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं अशा लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका। कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याला महाराष्ट्रात आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत अशा लोकांना शांतपणे मत न देऊन त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे। रेणुका शहाणे यांनी डायरेक्टली असं म्हटलं होतं की मराठी नॉट वेलकम, जे मराठी माणसांचा सन्मान करत नाहीत अशा लोकांना मत देऊ नका। त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिक्रिया यावर येऊ लागल्या। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणामध्ये उडी घेतली आणि रेणुका शहाणे यांच्या या भूमिकेवर कुठेतरी त्यांनी सवाल व्यक्त केला। राजकीय हेतूमुळे रेणुका शहाणे यांची ही पोस्ट होती असं त्यांनी म्हटलं, याच्यावर त्यांनी शंका व्यक्त केली। चित्रा वाघ यांनी नक्की काय म्हटलं, एक भलं मोठं पत्र त्यांनी रेणुका शहाणेंना लिहिलं। चित्रा वाघांची नक्की पोस्ट काय होती ती सुद्धा तुम्हाला वाचून दाखवते। चित्रा वाघ यांनी आपल्या पोस्टमध्ये असं म्हटलं की ज्यांनी मुंबईकर कोरोनाच्या संकटात असताना करोडो रुपये लुटून खाल्ले आणि मराठी शाळांना टाळे लावले, मात्र उर्दू भवन बांधण्यासाठी अतिउत्साह दाखवला, अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का, यावर उघड भूमिका घेणार की राजकीय विषय म्हणून बगल देणार असं चित्रा वाघांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। एक पत्र त्यांनी रेणुका शहाणेंना लिहिलं आहे। या पत्रामध्ये त्यांनी काय म्हटलंय तर जय महाराष्ट्र, रेणुका शहाणेंना असं त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। आम्ही सर्व आपले खूप मोठे चाहते आहोत। सुरभी या कार्यक्रमातून आपण अखंड भारताच्या विविध भाषा, परंपरा, खाद्य संस्कृती, वेशभूषा यांचं घरबसल्या भ्रमण करवलं आणि दर्शन घडवलं, त्याचा आम्हाला अभिमान व कौतुक आहेच। भारतीय विविधतेला एका माळेत गुंफवून ठेवणारा धागा राष्ट्रीयत्वाचा आहे, मला खात्री आहे याची आपल्याला जाणीव असेलच। मराठी भाषा ही सदैव आमची मायबोली आहे, तिचा मान राखणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे। आपण ट्विटमधून मराठी मतदारांना केलेल्या आव्हानाचं टायमिंग पाहता यामागील आपला राजकीय हेतू आहे का, हा संशोधनाचा विषय असू शकतो। असो, तसंच जर एखादा व्यक्ती मराठी असल्यामुळे त्याला घर व नोकरी नाकारली जात असेल तर त्याचा मी निषेध करते, पण मी आपणास विचारू इच्छिते की आपण घाटकोपरमधील सोसायटीमध्ये स्वतः खात्री केली होती का, कारण माझ्या माहितीस्तव त्या सोसायटीमध्ये समान संख्येने मराठी परिवारही गुण्यागोविंदाने नांदतात। मी परत सांगते, मराठी भाषेचा आदर केला पाहिजेच, पण तिचा वापर फक्त राजकीय हेतूकरिता होता कामा नये। भाषा ही लोकांना जोडते, ती मराठी असो की राष्ट्रभाषा असो, हे तुमच्यापेक्षा कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकतं, कारण आपण जीवनसाथी निवडताना दुसऱ्या भाषेचा आदरच केला आहे। आपणास एक प्रश्न विचारते की कोविडमध्ये PPE किट्स, बॉडी बॅग्स, मास्क, औषधे या टक्केवारी खाल्ली आणि मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना करोडो रुपयांचे ऑक्सिजन
प्लॅन्स फक्त कागदावरच लुटून खाल्ले। तसेच आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उर्दू भवन बांधण्यात अतिउत्साह दाखवला व बीएमसीच्या अर्ध्या अधिक मराठी शाळांना टाळे लावले। अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार? आता त्याला राजकारणाचा भाग आहे म्हणून आपण त्यावर हेतुपुरस्सर मौन बाळगणार का? चित्रा वाघांनी ही पोस्ट करत एवढं मोठं पत्र लिहत रेणुका शहाणेंना त्यांच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित केलेला आहे। राजकीय हेतूमुळे तुम्ही हे वक्तव्य केलं का, ती पोस्ट केली का असं म्हटलेलं आहे। तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं? रेणुका शहाणेंची पोस्ट असेल किंवा चित्रा वाघांनी त्यांच्यावर त्या पोस्टवर त्यांच्या मतावर मांडलेली ही भूमिका असेल, तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शनला नक्की कळवा। मराठी पीपल नॉट वेलकम नावाची ही जाहिरात होती। या जाहिरातीवर जे आलेलं राजकीय वळण आहे, या जाहिरातीवर ज्या सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया असतील, त्याच्यावर केलेल्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया असतील, यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।